मंडई, राम राम मंडई, जय जिजाऊ, जय शिवराय। आज ना उन्हाळ्यातली आपली नेहमीप्रमाणे आपण कामं करतो तसं दरवर्षीप्रमाणे वैशाख महिन्यात मी JCB बोलून सगळं अनवॉन्टेड झाडं वगैरे काढते, ज्याच्यामुळे जळण होतं वर्षभराचं। चला आता दुपारचे 2 वाजलेत, पण कालपासून थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे आणि त्यामुळे आता छान वाटते। 2 जरी वाजले तरी चाललो आहे मी पण थोडंसं चालवणार आहे, माझी हाऊस पूर्ण करून घेणार आहे। तर चला मग आपण मोठे दगड आणले ते टाकतोय। मी नेहमी एक ना JCB आला की दगड टाकते, तुम्हाला दाखवते, म्हणजे ना मला असं नॅचरली लुक द्यायचं ना माझ्या घराला। शिवाय आंबे पण तोडते, खालचे राहिलेले 2 क्रेट होतील, दाखवते तुम्हाला। इथे टाका, इथे पाईप काढले तिकडं, सांगितलं ना। त्या दगडाच्या बरोबर तो बाजूला काढा, हा आपण पाठीमागच्या वेळेला ठेवलाय बरोबर असं चपटा ठेवा, बसायला येईल किंवा ह्या गॅप मध्ये बसते का बघा बरं। आपण एकच JCB मागवतो कायम, म्हणजे कुठलीही गोष्ट मी एकच ठेवते, कारण सातत्य ठेवलं ना ते व्यवस्थित परफेक्टपणा त्यात जास्त येतो। आणि आपण जरी नसलो त्या ठिकाणी त्या कामाच्या वेळेला तर ते व्यवस्थित करून जातात, माहिती असतं त्यांना। प्रत्येक वेळेला प्रत्येक त्यांना ठरलेलं जाई, येताना रिकामं यायचं नाही, येताना एक दगड घेऊन यायचा। असे मी बरेच दगड नॅचरली लुक द्यायचं ना मला या इकडे। बेंचेस काय आपण करू शकतो किंवा खुर्च्या विकत घेऊ शकतो, पण आहे हा नैसर्गिकपणा टिकवायचा असेल तर दगडासारखं छान हे नाहीये। मला खरं रॉक गार्डन करायचंय, त्यासाठी मी दगड शोधते। हा छोटा आणला बरं का तुम्ही यावेळेला, आय थिंक बकेट त्यांचं लहान आहे त्याच्यामुळे छोटा आणलाय। हा त्या गॅप मध्ये अरे वा, मस्त दगड आहे, त्याला व्यवस्थित करा ना, त्याला फुटेल पुढे। इकडे माझ्याकडे ओढा, माझ्याकडे ओढा। माझे पप्पा पण ना सगळे अशी कामं उन्हाळ्यात करून घ्यायची। हा हे थोडा अजून इकडे 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 ओढा, इकडे इकडे इकडे, हे जे काटके आहेत ना इकडे ओढा। थांबा थांबा थांबा, काट्या काढू देत। हा आता टाकला, छानपैकी बेंच करायचं आपल्याला। थोडं इकडे टाकला, इकडे या छोट्या दगडाकडे। तुम्ही थोडं उचल टाका, मी दगड ठेवू का बा खाली, बॅलन्स नाही येतो दगड। एक मिनिट, बंद करा, बंद करा की तुम्ही थोडासा उचला। हा मी थोडं खाली एक दगड ठेवते, म्हणजे बॅलन्स होईल तो। बॅलन्स म्हणजे ते आपल्याला येत नसतं, ते आता ते गडेल करायला लागतं थोडं बघा तरी पण। मी तेच म्हणते, थांबा। तर आपण असा हा दगड ठेवून घेतलाय। मी इकडे फोटोशूट करते कायम आहे दगडांवरती। अजून एक आहे आपल्याकडे, उद्या अजून 2 येतील दगड। हा एक आहे, मी इथं बसून रील बनवत असते। थांबा की मी यायला लागले। इतके छान दगड ठेवून घेतले, आता मी पण JCB मध्ये जाते, कारण काम झाल्यानंतरच यायचंय ना। तर पाण्याची बॉटल घेतली मी आणि आपण क्रेट घेतोय आंबे तोडण्यासाठी। त्यांना कामं सांगून नंतर आपण आंबे तोडणार आहे, तो वेळ नाही घालवणार आहे। बरं का,
आपण हे जे बांधाला नारळ आहेत ना त्याच्यामध्ये आपण शतावरी ठेवली होती, शतावरीची रोपं 3 वर्षापूर्वी. ते काही जातच नाहीत, म्हणजे मरतच नाही आहेत, आहे तसेच येतात, ग्रो होतात. मग त्यात आपण JCB छान क्लीन करून घेतोय. आज ऊन नाही आहे म्हणून बरं आहे. इकडे आपला कांदा होता, कांदा झाला आपल्याला. आपल्या इथे 25 ठिके झाला 18 गुंठ्यामध्ये कांदा. आता खाली 1.5 एकर आहे, आपण सोडून दिला पाणी कमी म्हणून. बाबळीची वगैरे ना पक्ष्यांच्या विष्ठेमधून पडली जातात बिया बाबळीच्या, म्हणून बाबळी सगळी उगवतात. मग आम्हाला असा त्रास होतो, दरवर्षी क्लीन करावंच लागतात. आपण नारळाच्या चाऱ्या करणार आहे, काही येणाऱ्या झाडांसाठी खड्डे करणार आहे आणि विहिरीमधलं जे आपलं विहिरीमध्ये जे अनवॉन्टेड झाडं आलेली आहेत लिंबाची वगैरे ते आपण JCBने काढणार आहे. हे एक आज दिवसभर काम चालेल, ते उद्या पण चालेल. नंतर हा सगळा कचरा गोळा करून पेटवायला येईल 8 ते 10 दिवसानंतर. पाईपा पण काढल्या पुढे पटापटा, मी आणि त्या भैयानी मला मदत केली. तर बायकांची सुट्टी झाली ना, आता 2 वाजले, लवकर बायका सुटतात आता. हे जर आत्ता कामं नाही केली तर पुढच्या वर्षी डबल करावी लागतात. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात बांधुरे स्वच्छ करावेच लागतात, चाऱ्या स्वच्छ कराव्याच लागतात. माझे पप्पा पण करायचे रोज. तर माझ्या पप्पांनी दरवर्षी त्यांचा JCB कधी थांबला नाही आणि आता मी कधी खंड पडू दिला नाही. माझ्याकडे पण एवढ्या 12-13 वर्षात पप्पा होते तेव्हा पप्पा करून घ्यायचे, त्यांच्या शेताबरोबर माझ्या पण शेताचं करून घ्यायचे. तर आता पप्पा गेल्यापासून मला सगळं करावं लागतं. पप्पाची मला इतकी आठवण येते ना, पप्पा खूप ओरडायचे, हे असं झालं तसं झालं, वाकडं झालं तिकडं झालं. आज प्रत्येक पावली मला पप्पांची आठवण येत असते आणि मी पण तसंच करायचा प्रयत्न करते. पण माझे जे आता हे लोक आहेत, माझे जे असं JCB वाले किंवा जे वर्कर्स आहेत त्यांना सांगायची गरज नाहीये. पप्पाच्या काळातली लोक होती ना तेवढे अडाणी टाईपचे होते, म्हणजे त्यांना सांगून करावं लागायचं, यांना काही सांगावं लागत नाही. हे एवढं करायचंय, काम करायचंय म्हटलं की मी नाही थांबले तरी चालतं, पण मी थांबते. मी जात नाहीच कधी, थांबून स्वतः जातीनं काम करून घेत असते. पण हे करतात, व्यवस्थित करतात. हा JCB आपल्याकडे गेले 3 वर्ष येतोय आणि छान करतात ते काम. हे आपले 2 वर्षाचे नारळ आहेत आणि खूप नारळ लागायला लागलेत. आता चारी भरून म्हणजे दंड भरून पाणी द्यायचंय. ये मेरे 2 साल के नारियल है, यानी 3रा साल उसको चालू हो गया. पहले साल बहुत बड़े बड़े लिए थे मैंने, 2,000-2,500 का एक पेड़ लिया था. ये मेरे पास पेरू के अमृत के कुछ पेड़ थे, वो मैंने निकाल फेंक दिए क्योंकि उसका कुछ फायदा नहीं है. उसका कलम जल गया, नीचे का जंगली है वो बच गया था, तो हमने वो अभी तोड़ दिए सब 4 के 4. और एक सीताफल भी तोड़ दिया मैंने. वहाँ पे मैं दूसरा कुछ प्लान करके लगाऊंगी. देवकर ते आळा करा, हा आळा करा, आळा प्रत्येक झाडांना. जास्त बांध फोडू नका, बांध फोडू नका जास्त. फक्त तिथल्या तिथं माती घालून तिकडे परत एका आणि ओढा इकडे ते पुढच्या फळीने. हे गडानी शक्यच नव्हतं करणं, मशीनच लागतं त्याला आणि खूप वेळ लागतो, मॅन पॉवर लागते. त्यामुळे मी आपलं हे सगळं JCBने करून घेते दरवर्षी. आता यावर्षी आपल्याला पूर्ण बांधानी सगळे बोगनवेल लावायचे. बोगनवेल तयार केलेत मी. चला तुम्हाला सगळं क्लीन झालं की दाखवते. आता करून घेते हे सगळं काम मी पटापटा. चलो मैं बाद में मिलती हूँ, जब ये क्लीन हो जाएगा तो मैं दिखाऊंगी कि कितनी मैन पावर ये काम को लगनी थी और कितना हमारा टाइम भी बच गया और मैन पावर भी बच गई. तो मशीन के यही फायदे होते हैं, जहाँ पे मजदूर चाहिए वहाँ पे मैं उनके पेड़ पे कभी लात नहीं मारती, उनसे ही करवा लेती हूँ. अगर मेरे ज़्यादा कुछ पैसे जाते तो भी उनका घर चलता है उससे, हम जो मजदूरी देते हैं उस पर. लेकिन जहाँ पे मुझे मशीन लगाना पड़ता है वहाँ पे मैं मशीन लगा के मेरा टाइम भी बचा लेती हूँ और मेरा काम भी एकदम क्लीन से कर लेती हूँ. ओके चलो, तो मैं अभी ना थोड़ी देर में 1-2 घंटे में आपको मिलूंगी बाद में, ये सब क्लीन हो जाएगा. तो चलो तो फिर. हे शतावरीची रोपं होती, 60,000 रुपयाची आपण रोपं घेतलेली, पण तो प्लांट आपला सक्सेस झाला नाही. खूप प्रयत्न केला, टेम्परेचर खूप होतं 3 वर्षापूर्वी. मग मी नंतर काढून ते पिशव्यामध्ये रोपं भरून ठेवलेले, पण ते काही लावणंही झालं नाही आणि ते वायाच गेलं.
आता ह्या ज्या मुळ्या दिसत आहेत ना त्या काढून घेते JCPनी आणि त्याची पावडर करते मी उकडून. मुलांना दुधामध्ये प्यायला देता येईल आणि ताकद पण येते त्यांनी. भरपूर निघणार त्या मुळ्यात. हा तिथंच आदळत जावा आणि मग नुसतं ते कचरा घ्या, माती नका घेऊ. ते पाला काढा की, पाला नारळाचा पाला काढा की, ते पान काढा, तोडा ते पण. फक्त 2 वर्षाची झाडं आहेत. 2 नारळ पडले आता क्लिनिंग करताना. पिणार आहे. हे शतावरी आहे बरं का, शतावरी लावलं होतं, ऑर्गॅनिक शतावरी. काहीच नाही याला, शेणखत फक्त होतं, पण ते प्लांट सक्सेस झाला नाही आपला. काढलं मी, याची पावडर करून ठेवणार आहे, दाखवते मी नंतर प्रोसेस कशी केली. तर शतावरी प्रोसेसच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. पावडर प्रोसेस करून उकडून वाळवून आपण त्याची पावडर करणार आहे. हळदीसाठी प्रक्रिया असते. तासामध्ये माझ्या मागे बघू शकता आपण एवढं सगळी घाण काढली या बांधाची आणि छानपैकी चारी करून आता ती फळी मारली आणि उद्याच्याला गडी ती व्यवस्थित आखीव रेखीव करून पाणी सोडणार आहेत. म्हणजे दिवस पाहिला गुरुवारी आपण पाणी सोडणार आहे. तोपर्यंत सगळं क्लिनिंग करून घेणार आहे. अजून आता खालचे नारळ आपण करून घेणार आहे. मग उद्याच्याला विहिरीतलं घाण काढून घेणार आहे. दाखवते काय काय केलं. तर हे बघू शकता, हे सगळे नारळ स्वच्छ करून असं हे चारी मारून घेतली आहे. एवढी घाण निघाली. गेल्या वर्षीच घाण काढली होती, फक्त शतावरी गेल्या वर्षीची आहे. आता हे जे राहिले ना व्यवस्थित आळी वगैरे गडी करून घेतील. हे आता झालं. आता आपण खालच्या नारळांकडे चाललेलो आहे. आपण अजून एक दगड खूप दिवसापासून मला घेऊन जायचा होता, तो घेतलाय. हे छोटं फाळक आहे ना, त्याच्यामुळे तर मोठा दगड इझिली उचलतात ते. असं गोल गोल बॉल सारखं आहे ना. मला खूप दिवस झालं, म्हणजे खूप वर्ष झालं मला तो दगड न्यायचा आहे. म्हणजे 8-9 वर्षापासून. पण ना काय होतं, दुसरे दगड मी आणते आणि हा राहूनच जातो. घेतला फायनली. आता ह्या दगडावरती तुम्हाला माझे बरेच रील्स दिसतील.
अब इस गोल गोल बॉल जैसे पत्थर पे मेरे बहुत रील्स बनेंगे. पप्पा तर माझ्या सगळ्या दगडांना स्पर्श केलेले. चलो फाइनली ये पत्थर हमारे घर जा रहा है. देखो आज आपण मस्तपैकी 2-2 दगड आणले की येताना एक आपल्या खालच्या शेतातून जो खूप वर्षापूर्वीपासून मला आणायचा होता तो दगड येऊ लागलाय. मी पुढे स्कूटीवर आले बघा दाखवते. मी मला असं बेंच वगैरे नाही, मला असं नॅचरली आवडतं. जंगल टाईप, जंगलामध्ये कसं सगळं प्राकृतिक असतं ना. आला आला दगड आला. टडॅंग, अब मेरा पत्थर आ रहा है देखो. और हमारे पुरखों के पाँव लगा हुआ पत्थर हमारे घर फाइनली आ रहा है. देखो मेरा कितना बड़ा पत्थर आ गया. आपला खूप मोठा दगड आलेला आहे आणि आम्ही तो ठेवलाय. मला असे बरेच दगड आणायचे प्रत्येक नारळांखाली. एक वेगळा लुक येतं त्या दगडांमुळे. ओ चहा घेणार का? चहा घेणार का तुम्ही? उद्या या मग. असं पावसाचं मस्त मस्त वातावरण झालेलं आहे. पाऊस नाही पडला तरी चालेल वातावरण, जीवाचं तर शांती भेटली. चला आज माझी खूप कामं झाली. आता इथे एक मोठा दगड येणार आहे, खूप मोठा, सगळ्यात मोठा दगड इकडे येणार आहे. असं तुम्ही म्हणता ही काय वेडी बाई आहे, पण आहे जशी आहे तशी आहे. मला वेगळं आवडतं काय ते सगळं एकामेकांचं बघून नाही आवडत. नंतर काही वेडी बाई आहे, पण मला खरं ना असं एकसारखं नाही आवडत, जरा वेगळं पण असावं. माझ्या घराला सगळे जंगल म्हणतात, जंगलचाच लुक दिलाय मी. असू देत. खरं जंगलचा लुक का दिला, कारण जागा कमी होती ना आपल्याला, एका घरामध्ये काय काय करायचं असं होतं, त्यामुळे ते झालं. आणि असं आता आपण दगड आणून ठेवले, तर घरात जातोय, फ्रेश होतोय आणि चहा करून पुन्हा मला जायचं. बाय. दार उघड जाणो. असंच एखादा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा, लाईक आणि शेअर कमेंटमध्ये, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा.